नमस्कार मित्रांनो. कोकण म्हटलं की आंबा, काजू, फणस, कोकम या गोष्टी आल्या. पण आंबा आपण पिकलेला खातोच, जो गोड असतो हापूस आंबा. पण काही आपण रानटी आंबे आहेत ना, त्याची आपण उसरी करतो आणि ती कशा पद्धतीने केली जाते हे तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे आंबे आहेत ना, त्याचे साला काढलेले आहेत अगोदर आणि नंतर मग त्याचे तुकडे करून हे असे तुकडे करायचे आणि नंतर मग ते उन्हात सुकवायचे. मग ते वाळल्याच्या नंतर मग आपण ते कालवणामध्ये वगैरे ते टाकून मग सुकटीच्या कालवणात टाकून तर खूप भारी लागते ते. मित्रांनो, आता उसळी तुम्हाला दाखवली, ती बघितलीत तुम्ही कशा पद्धतीने असते हे बघा. आणि आपल्या कोकणात हे सगळ्या ठिकाणी उसळी केली जाते आणि हेच चांगलं आहे की ही कोकणची जीवनशैली आहे की आत्तापर्यंत ज्या जुनी पिढी आहे त्याच्यानंतरची पण पिढी आहे त्यांनी पण ही प्रथा चालूच ठेवलेली आहे. आंब्यापासून उसळी बनवणे वगैरे, आणि ह्याच्यापुढे पण जी नवीन पिढी येईल ती पण शिकून घेते ह्यांच्याकडून.